अगदी कमी वेळात आणि झटपट होणारा हा नाश्ता डब्बाभर होतो. अगदी महिनाभर राहिला तरी तसाच कुरकुरीत आणि क्रंची राहतो आणि जास्त मेहनत नाही. मुलांना ज्यावेळी भूक लागेल त्यावेळी झटपट हा नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकता. ज्या शाळांमध्ये असे नाश्ता टिफिनमध्ये चालतात त्यावेळी असं बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता. आता हे मी 2 प्रकारचे तुम्हाला चिवडे दाखवणार आहे. कमी वेळात आणि झटपट होणारे, कमी साहित्यामध्ये. मुलांना जास्त साहित्य टाकलेले चिवडे पण आवडत नाही, मग कमी वेळात हे चिवडे होतात. तर चला मग व्हिडिओला वेळ न लावता सुरुवात करू. नमस्कार, सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. काही वेळा मुलं घाईच्या वेळी असं काहीतरी नाश्ता मागतात. मग असा जर तुम्ही डब्बाभर नाश्ता करून ठेवलात, एकदा करून महिनाभर साठवून ठेवू शकता. अजिबात नरम पडत नाही, कुरकुरीत राहतो. इथे मी चुरमुरे घेतले आहेत पिशवीतले आणि ते आता मी चाळून घेते. चाळून ह्यासाठी घ्यायचे, जर त्या चुरमुऱ्यांमध्ये चुरा झाला असेल तर तो खाली पडून जाईल आणि आपल्याला जर काही कचरा असेल तो पण निघून जाईल. इथे मी सगळे चुरमुरे चाळून घेतले. आता चुरमुरे बाजूला ठेवून देते. ह्या चिवड्यामध्ये किंवा भडंगमध्ये मी पापड वापरणार आहेत. हे विकतचे पापड मिळतात उडदाचे, तेच पापड आहेत. इथे मी अख्खं पॉकेट घेतलं आहे, त्याचे असे 4 तुकडे करून घेते म्हणजे आपल्याला तळायला सोपे जातील. आता हा जो चिवडा किंवा भडंग आहे त्यामध्ये जास्त मी साहित्य वापरणार नाही आहे, फक्त पापड वापरून हा चिवडा करणार आहे. इथे मी पिठी साखर करून घेतली आहे. पिठी साखर आपण चिवडा करताना नंतर टाकायची, नाहीतर ती जळली जाते आणि चिवड्याचा पूर्ण स्वाद जो असतो तो खराब होतो. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तुम्हाला भडंगचा एक मसाला करून दाखवते. इथे मी 4 चमचे कश्मीरी लाल तिखट घेतली आहे. कमी तिखट आहे आणि हा चिवडा जरा तिखट असला तरच चांगला लागतो. 1 चमचा मी हळद घेतली आहे आणि त्यामध्येच मी मीठ पण टाकून घेते. मीठ असं मिक्सरला लावल्यामुळे छान असं त्या भडंगला लागलं जातं. 1.5 चमचा मी इथे मीठ टाकून घेते म्हणजे सगळ्या चुरमुऱ्यांना ते चांगलं लागलं जातं. आता तुम्ही कधी बघितलं असाल, विकत आणलेला चिवडा जो असतो तो थोडासा आंबट, तिखट, गोड असतो. आता इथे आंबटपणासाठी मी 1/2 चमचा इथे सायट्रिक ॲसिड वापरते आहे, त्यामुळे थोडासा आंबटपणा येईल. ह्यामध्ये जर तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबूचा वापर केला तर आपला चिवडा जो आहे, चुरमुरे त्या लिंबूच्या रसामुळे नरम पडून जातात आणि मग चिवडा पूर्णपणे बिघडतो. त्यामुळे सायट्रिक ॲसिड 1/2 चमचा वापरून घ्यायचा थोडासा आंबटपणासाठी. आता हे सगळं जे मिश्रण आहे ते मी चांगलं बारीक वाटून घेते आहे. पूर्णपणे पूड करून घ्यायची. अशा प्रकारे पूर्ण पूड झाली पाहिजे म्हणजे सगळं जे मिश्रण आहे ते चांगलं भडंगला लागलं जातं. आता एका बाजूला मी कढई गरम करत ठेवली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, जे आपण पापडांचे तुकडे करून घेतले आहेत ते तळण्यापुरतं. आता ह्या चुरमुऱ्यांच्या चिवड्यासाठी किंवा भडंगसाठी मी तळून वगैरे घेणार नाही, जास्त मेहनत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटात हा चिवडा तयार होऊन जातो आणि मुलांना खायला पण चांगला आणि चवीला पण खूप भन्नाट लागतो. लहान मुलांना ज्यावेळी भूक लागते किंवा एखाद्या शाळेमध्ये जर तुम्हाला टिफिनमध्ये अशी नाश्ते जर चालत असतील तर तुम्हाला द्यायला चांगलं. थोडं दिलं तरी पोट पण भरतं आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होतात. इथे मी सगळे पापड जे आहेत ते तळून घेतले आहेत आणि कुरकुरीत असे तळून घ्यायचे. आता हा जो पापड्यांचा चिवडा आहे तो इथे खूप फेमस आहे, सगळीकडे असं मिळतो. चिवडा करण्यासाठी मी इथे मोठा टोप घेतला आहे. कधी पण चिवडा वगैरे करताना मोठा टोप घ्यायचा. आपलं जे गरम कढईमध्ये तेल होतं ते टाकून घ्यायचं. अर्धी वाटी मी तेल टाकून घेतलं आहे आणि गॅस मी इथे पेटवला नाही आहे, कारण तेल आपलं गरम आहे आणि जो मिक्सरमध्ये आपण मसाला करून घेतला आहे तो या तेलामध्ये चांगला आधी परतून घ्यायचा, नाहीतर तो मसाला जळला जाईल. आणि सगळे चिवड्याचं जे आपण चुरमुरे घेतले आहेत ते चांगले इथे परतून घ्यायचे. आता एखाद्या वेळेस तुमचे जर चुरमुरे नरम पडले असतील तर तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर कडक उन्हामध्ये हे 1 दिवस सुकून घ्यायचे म्हणजे छान असे कुरकुरीत होतात. जर उन्हाची सोय नसेल तर टोप गरम करून त्यामध्ये हे चुरमुरे आपले मंद गॅसवर 2 मिनिटं भाजून घ्यायचे म्हणजे चिवड्याचे जे चुरमुरे असतात ते कुरकुरीत होतात. जर चुरमुरे कुरकुरीत नसतील तर चिवडा पण किती चांगला केला तरी चव लागत नाही. अशा प्रकारे इथे मी हे आधी चुरमुरे जे आहेत ते तेलामध्ये चांगले परतून घेते आहे. अगदी अर्धी वाटी तेलामध्ये हे होऊन जातात. खूप तेल पण लागत नाही आणि जास्त मेहनत पण लागत नाही. इथे बघाल तर मी कढीपत्ता, शेंगदाणे, खोबरं काहीच नाही घातले, कारण मुलं बघा सगळं काढूनच टाकतात असं पण चिवड्यातलं. आता हे मी 2 मिनिटं गॅसवर आधी परतून घेतलं. गॅस इथे मी बंद करून घेतला आहे आणि गरम टोप आहे त्याच्यामध्ये ही जी पिठी साखर केली आहे ती अर्धी वाटी पिठी साखर टाकून घ्यायची. इथे बघाल तर मी 2-2 चमचे पिठी साखर टाकते आहे. एकदम जर तुम्ही पिठी साखर टाकला तर जिथे पिठी साखर टाकला तिथेच लागते, बाकीच्या चुरमुऱ्याला ती लागत नाही. त्यामुळे मी असे 2-2 चमचे करून अशी अर्धी वाटी मी पिठी साखर टाकून घेतली आहे
आणि बघाल तर अगदी कमी वेळात हा चिवडा तयार झाला आहे, म्हणजे भडंग तयार झाला आहे आणि झटपट होतं, कुरकुरीत होतं. अगदी महिनाभर राहिलं तरी तसंच कुरकुरीत राहतं आणि डब्यात भरून ठेवायचं थंड झाल्यानंतर. आता हे जे पापड आहेत तळून घेतलेले ते हाताने असे चुरडून टाकून द्यायचे, म्हणजे त्याचे जे तुकडे आहेत ते छान असे त्या चुरमुऱ्यांमध्ये मिक्स होतात. हा जो पापडांचा भडंग आहे तो गुजरातमध्ये खूप फेमस आहे. गुजराती लोकांमध्ये असं करून महिनाभर ठेवून देतात, डब्यामध्ये भरून ठेवतात आणि केव्हाही तुम्हाला संध्याकाळची भूक लागेल किंवा चहाबरोबर भूक लागेल त्यावेळी नाश्त्याला म्हणून हे खाऊ शकता. पोट पण भरून जातं आणि एकदम झटपट होतो. आता हे सगळं आहे ते मी चांगलं मिक्स करून घेते. कुरकुरीत असा हा भडंग तयार झाला आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवला तर तसाच्या तसा राहतो. ह्यामध्ये शेंगदाणे, कढीपत्ता, खोबरं काहीच नाही वापरलं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये होतो आणि महिनाभर चांगला टिकून राहतो. आता मी तुम्हाला दुसरा प्रकारचा चिवडा करून दाखवते. हा पण अगदी कमी वेळात होतो, झटपट होऊन जातो. इथे मी नायलॉनचे पोहे घेतले आहेत, जे पातळ पोहे असतात ते आपण जे रोजच्या चिवड्याला वापरतो ते. इथे पण मोठा टोप घ्यायचा. असा टोप घेतल्यामुळे चिवडा परतायला सोपं जातं. आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी तेल टाकून घेते आहे. इथे पण कुठल्याही प्रकारचा कढीपत्ता, खोबरं, शेंगदाणे वगैरे मी वापरणार नाही आहे आणि ह्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून घेते आहे. ह्यामध्ये तिखट पण काही वापरणार नाही आहे आणि त्याचमध्ये मी 1.5 चमचा इथे मीठ टाकून घेते आहे, कारण माझे अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम पोहे आहेत, त्यामुळे एवढं मीठ आणि हळद लागणार आहे. गॅस स्लो करून घ्यायचा. एकदम स्लो गॅसवर ही हळद चांगली तेलामध्ये शिजवून घ्यायची, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जाईल आणि चिवड्याला आपल्या रंग पण छान येईल. अगदी 2 मिनिटात होणारा हा चिवडा झटपट करून तुम्ही हा पण चिवडा महिनाभर साठवून ठेवू शकता. एखाद्या वेळेस तुमचे पोहे जर नरम पडले असतील तर ते पण कडक उन्हात सुकून घ्या. कडक ऊन नसेल तर टोपामध्ये, गरम टोपामध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे ते पण कुरकुरीत होतात. चिवडा करताना आधी हे सगळं पोहे गरम करून घ्यायचे, म्हणजे चिवडा पण आपला चांगला कुरकुरीत राहतो. बघाल तर 2 मिनिटात हा परतून झाला आहे आणि पटकन हे तेलामध्ये परतून जातात, कारण नायलॉनचे पोहे असल्यामुळे हे पटकन कुरकुरीत होऊन जातात. आता आपण जे पापड तळून ठेवले ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं असं दाबून हे चुरगळून घ्यायचे, म्हणजे त्याचे जे तुकडे आहेत ते ह्या पोह्यांमध्ये चांगले मिक्स होऊन जातील. आपण हळद आणि मीठ तेलामध्ये शिजवल्यामुळे चांगला ह्या चिवड्याला रंग आला आहे, बघू शकता. याचा रंग तर छान आलाच आहे, पण आवाज ऐका तुम्ही किती क्रंची येतोय आणि कुरकुरीत आवाज येतो आहे. असंच चमच्याने न ढवळता कपड्याच्या साहाय्याने असा टोप हलवून घ्यायचा, म्हणजे आपले जे पोहे आहेत ते तुटणार नाही, तसेच्या तसे राहतील. आणि हा पण अगदी कमी वेळात चिवडा आपला तयार होतो. हा पण चिवडा एकदम थंड झाल्यानंतर पिशवीमध्ये भरून ठेवायचा. हा इथे फेमस आहे पापड पोह्यांचा चिवडा म्हणून. जास्त मेहनत लागत नाही, झटपट होतो, मुलांना पण आवडतो. आता हे जे दोन्ही रेसिपी माझ्या कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा. आवडले तर खूप जणांबरोबर शेअर करा आणि एकदा करून महिनाभर ठेवून द्या. मुलांना भूक लागली का केव्हा पण तुम्ही देऊ शकता. आता हा जो चिवडा आहे तो मी गॅसवरनं उतरून घेते. उतरून घेतल्यानंतरच यामध्ये साखर टाकून घ्यायची, पिठी साखर. जर गॅसवर असताना पिठी साखर टाकला तर ती पिठी साखर तळाला जाऊन चिकटते आणि एकदम जळून जाते किंवा ती कडक होऊन जाते. त्यामुळे गरम असतानाच पण गॅसवरनं उतरून झाल्यानंतर पिठी साखर मिक्स करून घ्यायची. असं केल्यामुळे त्या चिवड्याला संपूर्ण पिठी साखर लागली पण जाते आणि खाली चिकटून जळत पण नाही. इथे मी अर्धा किलो पोह्यांसाठी अर्धी वाटी पिठी साखर घातली आहे, कारण हा चिवडा जो असतो तो गोड असतो, त्यामुळे अर्धी वाटी साखर याला बस होते. आता हे पुन्हा हलक्या हाताने हे पोहे असे चांगले ढवळून घ्यायचे आणि चिवडा आपला झटपट तयार झाला आहे आणि केव्हाही तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतो. एकदा नक्की करून बघा आणि ही आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हा आमचा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा.